बीडमध्ये संस्थाचालकांकडून महिला कर्मचाऱ्यांचा शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ होत असल्याचा आरोप पीडित शिक्षकांनी केलाय. आश्रमशाळा नव्हे छळ छावण्या असा आरोपही शिक्षकांना केलाय. आश्रमशाळा संस्थाचालकांकडून महिलांचं शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ देखील केले जातात. शासनाचा पगार असताना संस्थाचालक हे कर्मचाऱ्यांना स्वतःचे गुलाम समजतायत. नोकरी जाईल या भीतीपोटी कर्मचारी सहन करतायत. संस्थाचालकावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. बीडच्या इतर मागास बहुजन कार्यालयात संस्थाचालकाकडून महिला कर्मचाऱ्यांच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर आता एक एक करून धक्कादायक माहिती समोर येते. बीडचा अंतर्वन पिंपरी तांडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत कार्यरत स्वयंपाकी पदावर कार्यरत असलेल्या सुरेखा चव्हाण यांच्या गेल्या काही दिवसांपासून छळ सुरू होता. संस्थाचालकानं त्यांच्या घरची धुणी भांडी आणि शेतात खुरपणी आणि कापूस वेचणीचं काम केलं नाही म्हणून 6 महिन्यांपासून पगार बंद केला असा आरोप पीडित महिला कर्मचारी सुरेखा चव्हाण यांनी केला. तर मारहाण करत पीडितेच्या पतीला धमकी दिल्याचा आरोप आहे. मी शाळेत जात होते रोजच्या प्रमाणे आणि तिथं माझी सही बंद केली. 2 फेब्रुवारीला सही बंद केली. त्यांचं म्हणणं होतं की शेतात जा कामाला खुरपायला आणि घरी या. मी गेले नाही. घरी स्वयंपाकला म्हणजे भाकरी टाकायला या म्हणून सांगत होते. मी गेले नाही आणि ते म्हणतात की तुमच्यामुळं बाया येत नाहीत शाळेत, घरी कामाला बाया येत नाहीत, खुरपायला जात नाहीत, त्याच्यामुळं माझी सही बंद केली. मग मी म्हणले माझी सही बंद का केली? ते हेडमास्तर कडे गेले, माझी सही बंद का केली? ते म्हणले तू घरी जात नाहीत, रानात जात नाहीत, तू रानात गेली की तुझी सही चालू करतात म्हणून. तर मी म्हणले मी रानात जात नाही, शेतात रानात जात नाही किंवा घरी जात नाही मी कामाला. ते म्हणले तुझा काय पगार निघत नाही. आणखीन ते म्हणाले की मग पैसे द्यावा लागते तुला. भरले होते 8-9 लाख रुपये भरले. आणखीन म्हणले की तुझ्याकडं अर्धे पैसे राहिलेत. मी म्हणले भाऊ कशाचे पैसे राहिलेत? ते म्हणले की तुझ्या नवऱ्याकडं पैसे राहिलेत, ते पैसे देत नाही म्हणून माझ्या पतीने अर्ज दिला. अर्जाची काहीच कारवाई झाली नाही. आणखीन ते आले की समाज कल्याणला आले. आज आलते समाज कल्याणला, दोघं आलतो. मी खाली गेले आणि ते वर होते. तितक्यात दिनेश लालाजी पवार आले. ते आले आणि ते तिथं बसले होते. क्षीरसागर साहेब आलते. ते म्हणले की 10-15 मिनिटं थांबा. तर हे थांबले होते, बसले होते. मी खाली गेलते तितक्यात. तर ते आले आणि म्हणले की भाडकाऊ का केलंस, की दबाव टाकायला लागलं, असं का केलंस, तुला कधीच हे करून देत नाही, तू राजीनामा घे, असं घे, मी तुझ्या बायकोला काम करून देणार नाही, तू पैसे भर, असं तसं म्हणायला लागले ते. आणि 1-2 झापडी हाणल्या. मग त्यांनी विचारलं. ते म्हणले की शिव देऊ नको, ऑफिस आहे म्हणून शिव देऊ नका, ऑफिस आहे इथं. तेवढ्यात बी साहेब ते सगळे धरले, त्यांना धराधरी केली आणि त्यांना मध्ये नेलं. मग आम्ही दोघांनी इकडे आलो पोलीस स्टेशनला. बीडच्या केज येथील साने गुरुजी निवासी आश्रमशाळेत नोकरीसाठी डोनेशन देण्यासाठी 5 एकर जमीन विकली आहे. 5व्या वेतन आयोगाचे 21 लाख रुपये आल्यानंतर संस्थेनं आणि अधिकाऱ्यांनी परस्पर उचललाय. या विरोधात तक्रार केली म्हणून संस्थेतून काढून टाकलाय. गेल्या 20 वर्षांपासून व्यवस्थेच्या विरोधात लढा सुरू आहे. आज माझ्या मुलांना, लेकरांना काय खाऊ घालायचं असं म्हणत आश्रमशाळेतील शिक्षकाला अश्रू अनावर झालेत. केज येथील साने गुरुजी निवासी आश्रमशाळेत शिक्षक म्हणून डोनेशन भरून नोकरीला जॉईन झालेल्या विठ्ठलपुरी यांनी तक्रार केली म्हणून नोकरीवरून काढून टाकले. इतर मागास बहुजन कल्याणाच्या अधिकाऱ्यांनीही संस्थाचालकाला पाठीशी घातलंय आणि त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून विठ्ठलपुरी यांचा शेत विकून न्यायाचा लढा सुरू आहे असं म्हणताना संस्थेचं कसे कसे छळले याची आपबीती शिक्षकांना सांगितली आहे. विठ्ठल हरिश्चंद्र पुरी, साने गुरुजी निवासी विद्यालय केज या शाळेवर 98 ला नियुक्ती माझी सहशिक्षक म्हणून झाली होती. माझं BEd आहे आणि 2006 पर्यंत मी 8 वर्ष नोकरी केलेली आहे. मला सतत समाज कल्याण अधिकाऱ्याने कायमस्वरूपी मान्यता म्हणजे वर्षवाईज मान्यता दिलेली 8 वर्ष विनाखंड. परंतु त्यावेळी म्हणजे 5वा वेतन आयोग आमच्या संस्थेला उशिरा लागला. 2006ला 5व्या वेतनाचे 21 लाख रुपये मंजूर झाले आणि ती मंजूर झालेल्या रकमेबद्दल मी समाज कल्याण यांच्याकडे माहिती मागितली म्हणून संस्थाचालकाला राग आला त्याचा. कारण त्या संस्थाचालकानं अधिकाऱ्याच्या संगनमतानं ती सगळी 21 लाख रुपयाची रक्कम त्यांनी उचलून काढलेली होती. त्याच्यामध्ये संस्थाचालकाच्या नावानं 10 लाख रुपये मुख्याध्यापकांना ट्रान्सफर करून दिलेले चेकद्वारे. आणि याबाबत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर माझ्यावर अन्याय केला आणि मला शिवीगाळ करून संस्थेमध्ये शाळेमध्ये यायला मज्जाव केला, येऊ दिलं नाही. म्हणून मी विभागीय समाज कल्याण अधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल केलं असताना त्या अपिलामध्ये
आर्यन वैद्य हे त्यावेळेसचे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी होते. त्यांनीच मला 98 पासून मान्यता आहेत असं त्यांच्या 2006च्या अप्रूव्हलमध्ये त्यांनी वर्णन केलं होतं किंवा दाखवलं होतं. परंतु तिथं त्यांनी अहवाल ज्यावेळेस दिला त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 2च वर्ष ह्यांनी नोकरी केल्या असा अहवाल दिल्यामुळं माझं विभागीय समाज कल्याणमध्ये चाललेलं अपील माझं फेटाळण्यात गेलं आणि त्यामुळं ते आता माझं हायकोर्टाला अपील चालू आहे. किती वर्षापासून लढा चालू आहे तुमचा? माझा नेमकं 20 काय काय तुम्ही यात गमावलंय? माझा 20 वर्षापासून लढा चालू आहे. मी याच्यामध्ये माझ्या वडिलाची वडिलोपार्जित जमीन देऊन विकून त्या संस्थेला डोनेशन दिलेलं होतं. किती आज दिवस? माझ्याकडे एक काकडी सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. माझ्या मुलांच्या उपजीविकेसाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी माझ्याकडे आज काही साधन नाही. तसेच बऱ्याच वेळेस आत्महत्या करावी ही मनामध्ये आलं होतं. परंतु पुढं पत्नी, माझे शिकणारी लहान मुलं, या मुलांकडे पाहून मी तो पाऊल उचललं नाही. संघर्ष करतोय. 20 वर्ष झाला हा लढा देतोय. परंतु बऱ्याच वेळेस सामाजिक न्याय विभागाकडे तक्रारी केल्या, संचालकाकडे तक्रारी केल्या की तुमच्या अधिकाऱ्यानं माझ्यावर अन्याय केलाय. माझं खोटं अशा प्रकारे त्यांनी शपथपत्र दिलंय. माझी पूर्ण सेवा दाखवली नाही आणि त्याच्यामुळं त्या संस्थेच्या म्हणण्यावरून ह्यांनी सर्व काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या संस्थाचालकाने स्वतः अध्यक्ष असताना त्याचं BEd नाही उद्धव कराडचं, परंतु त्याला समाज कल्याणच्या लोकांनी मान्यता BEd आहे म्हणून 10 पासून मान्यता दिली. त्याला माध्यमिक मुख्याध्यापक म्हणून त्यांना असणारी मान्यता दिली. त्यांची पत्नी स्वतः संचालक आहे, सचिव आहे, तिला मुख्याध्यापक म्हणून ठेवलेलं आहे. त्याच संस्थेचा उपाध्यक्ष राजेश कापसे म्हणून ते सहशिक्षक आहेत. आणि हे सगळे मिळून एकत्र सगळ्या कर्मचाऱ्यावर अन्याय करतात. बरेच कर्मचाऱ्यांना त्यांनी काढून टाकलं, बरेच कर्मचाऱ्यावर अन्याय त्यांनी केलाय. आणि आता सध्या मला BEd आहे म्हणून कमी केलं, परंतु त्याच जागेवर त्याच्यानंतर त्यानं 10 ते 15 BEd लोकांना घेतलेला आहे. त्याला मान्यता समाज कल्याण देत आहे. आणि त्यांनी संस्थाचालकांनी सध्या त्यांच्याच नातेवाईकांना 25 नातेवाईक त्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या जवळच्या लोकांना घेतलंय आणि आमच्यासारख्या गरीब माणसावर अन्याय करून आम्हाला न्याय मिळू देत नाहीत. संस्थाचालकानं कर्मचारी पतीला मारहाण केली आहे. त्याच्यापेक्षा अत्यंत भयंकर घटना घडत आहेत. नोकरी जाईल या भीतीपोटी कोणी बोलत नाहीये. शासनाचा पगार असताना संस्थाचालक हे कर्मचाऱ्यांना स्वतःचे गुलाम समजतात. संस्थाचालकावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. संस्थाचालकाकडून महिलांचे शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ देखील केले जात आहेत असा धक्कादायक दावा शिक्षकांनी केला. ची जी काही घटना घडली ही घटना ही हिमनगाचं एक टोक आहे. हे प्रत्येक शाळेमध्ये अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार केला जातो. परंतु ही लोक समाज आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा का फोडत नाही, तर त्यांच्यावर एक भीती आहे, आपली नोकरी जाईल या हेतूमुळे ते पुढे येत नाहीत. परंतु या आश्रमशाळेमध्ये आणि इतर संस्थांमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांवर अगदी खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतो. आणि याचे मालक म्हणून हे जे संस्थाचालक जे वावरत आहेत हे मालक नसून हे संस्थाचालक आहेत. शासन याबद्दल सर्व अनुदान असेल, वेतन असेल हे शासन वितरित करतं. परंतु या संस्थाचालकांना असं वाटतं की हे आमचे गुलाम आहेत आणि या भावनेतून ते या कर्मचाऱ्यांवर अन्याय करत राहतात. आणि या कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय हा फक्त कर्मचाऱ्यावरच नाही तर शिक्षक, महिला कर्मचारी यांच्यावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अन्याय होतो. परंतु तो समाज माध्यमांकडे भीतीपोटी येत नाही. हा अन्याय कधी बंद होणार यासाठी शासनानं कठोर पावले उचलली पाहिजेत आणि या संस्थाचालकावर निर्बंध घातले पाहिजेत. म्हणजे यामध्ये अधिकारी देखील सहभागी असतात का? आणि महिला असतील यांचा कशा पद्धतीने नेमका छळ केला जातो? अगदी महिला जरी असतील त्यांचं शारीरिक असेल, मानसिक असेल, लैंगिक सुद्धा शोषण होतंच. परंतु ते मी सांगितलं यापूर्वी की त्या समाजाच्या भीतीपोटी आणि आपल्या नोकरीच्या भीतीपोटी या गोष्टी समाज माध्यमासमोर आणि तुमच्यासमोर येत नाहीत. परंतु वास्तव परिस्थिती ही खूप भयानक आहे. याच्या वास्तवात जर गेलं आणि याच्या मुळाशी जर गेलं तर या शिक्षण संस्थेचे जे काही हे शिक्षण संस्थाचालक म्हणून आणि शिक्षण स्वतःला शिक्षण सम्राट समजायला लागलेले आहेत. तर यांची वस्तुस्थिती बाहेर येण्यासाठी शासनाने यांच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि यांना दिलेलं हे जे काही अनुदान आहे हे शासनानं स्वतःकडे घेऊन स्वतः चालवल्या पाहिजेत याची मी या तुमच्या माध्यमातून एक मागणी करत आहे. संस्थाचालकांनी शिक्षणाचा पवित्र क्षेत्र घाण केलाय. शाळा या संस्कार केंद्र नसून शोषण केंद्र झालेत. सरकार 100% अनुदान देत असेल तर संस्थाचालक या मध्यस्थाची काय गरज? सर्व संस्था ताब्यात घेऊन संस्थाचालकांची हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी शिक्षक संघटनेचे राजकुमार कदम यांनी केली आहे. शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र संस्थाचालकानं घाण केलेलं आहे. शाळा ह्या संस्कार केंद्र राहिलेली नसून ते शोषण केंद्र झालेले आहेत. सरकार जर 100% अनुदान देतं तर ह्या मध्यस्थांची, दलालांची गरज काय? म्हणून
शासनानं सर्व संस्था ह्या ताब्यात घेतल्या पाहिजेत आणि यांची हकालपट्टी केली पाहिजे. मात्र असे जे प्रकार आहेत ते कुठं कुठं घडतात आणि कशा पद्धतीने छळ केला जातो? महिला असेल, अगर कर्मचारी असतील, काल ज्या महिलेने तक्रार केली की शेतात काम करायला लावलं जातं, घरी काम करायला लावलं जातं, याच्यापेक्षा आणखी काय काय काम करायला लावलं जातं? अगदी संस्था चालक हे शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांना तर अतिशय अमानुष्य अशी वागणूक देतात. अनेक संस्था चालकाचे ड्रायव्हर, त्यांच्या शेतामधले कामगार, त्यांच्या घरामधल्या स्वयंपाक करणाऱ्या महिला ह्यांची नावं शाळेवर आहेत, मात्र कामं त्यांना घरी करावं लागतात. त्याचबरोबर अनेक संस्था चालक मास्टरवर आहेत, ते कधीही शाळेवर जात नाहीत, ते कधीही खडू त्यांनी हातात घेतलेला नाही, परंतु ते आणि त्यांचे नातेवाईक सरकारचा पगार घेतात आणि जनतेची लुबाडणूक करतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. एखादा संस्था चालक छळ करत असेल किंवा त्रास देत असेल तर या संदर्भात कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे तक्रार करावी, आम्ही त्याच्यावर कारवाई करू. तसेच शाळेच्या कामाव्यतिरिक्त इतर कुठली कामं सांगत असतील तरी देखील त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी म्हटलंय. अनेक कर्मचारी पुढे येऊन बोलतायत, संस्था चालक पगार काढणार नाही, तुमची मान्यता रद्द करू, तुम्हाला काढून टाकू, अशा वेगवेगळ्या धमक्या देत आहेत. हे असे प्रकार रोखण्यासाठी आता आपण कशा पद्धतीने पुढचं पाऊल उचलतोय आणि त्याच्या अनुषंगाने काही व्यापक अशी बैठक वगैरे काही घेणार आहे? सर्व कर्मचाऱ्यांची एकदा मुख्याध्यापकाच्या प्रत्येक बैठकीत माझं प्रत्येक मुख्याध्यापकांना सांगणं असतं, जर संस्थाचालक कुठलेही आपल्याला विनाकारण त्रास देत असतील, कुठल्या कर्मचाऱ्याला जर नाहक त्रास देत असतील तर आमच्यावर तक्रारी करण्याचं मी वेळोवेळी आवाहन करतो. तरी आपल्या माध्यमातून यावेळेस सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की जर आपल्याला कुठल्याही संस्थाचालकाचा त्रास असेल, आपल्याला शाळेची सोडून इतर कुठली कामं लावली जात असतील तर त्या संदर्भात 100% तुम्ही लेखी तक्रार करायला घाबरत असाल तरी कमीत कमी येऊन मला भेटून सांगितलं तरी सुद्धा आपण त्याच्यावर मार्ग काढूया. बीड जिल्ह्यासह राज्यभरातील आश्रमशाळेमध्ये कर्मचारी आणि महिला कर्मचारी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न या प्रकरणांमुळे उपस्थित होतोय. तसेच संस्थाचालकांच्या छळांमुळे अनेकांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत, असे आरोप होत असून त्यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.